महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरतोय तो रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ। पण यासोबतच या मतदारसंघातून पहिला उमेदवार जो लोकसभेचा आहे तो जाहीर झालेला आहे। शकील सावंत हे कोकण प्रादेशिक पक्षाकडून या ठिकाणी उमेदवारी लढवणार या संदर्भातली घोषणा या ठिकाणी झालेली आहे। आपल्यासोबत स्वतः शकील सावंत सर आहेत। सर, कोकण प्रादेशिक पक्षाकडून या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढवत आहेत। दिग्गज म्हणजे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये या मतदारसंघासाठी रस्सीखेच सुरू असताना तुमची उमेदवारी या ठिकाणी कोकण प्रादेशिक पक्षाकडून या ठिकाणी जाहीर झालेली पाहायला मिळते। काय नेमकी व्यूहरचना असेल? माझी रचना अशी आहे की आपल्याला डोर टू डोर प्रचार करायचा आहे आणि लोकांना सांगायचं आहे की आपण काय करू शकतो। जसे की हॉस्पिटल्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर्स लाईक रोड्स आहेत, या इंडस्ट्रीज आहेत। आज आपल्या कोकणामध्ये बेकारी लई आहे आणि त्यांना एकतर मुंबई नाही तर पुणे नाही तर कोल्हापूर या दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन काम करायला लागतं। त्याच्यासाठी आपल्याला इंडस्ट्रियल घेऊन यायला पाहिजे। रत्नागिरी सिंधुदुर्गांचा ह्याचा इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायला पाहिजे, टुरिझम वाढवायला पाहिजेत, इकडचे जे एअरपोर्ट आहेत ते आपल्याला चालू करायला पाहिजेत, क्रूज चालू करायला पाहिजे। आपल्याकडं 4 डिव्हिजन्स आहेत, म्हणजे रेल्वे पण आहे, बॉम्बे गोवा रोड्स पण आहेत, सी मार्ग पण आहे आणि एअरपोर्ट पण आहे। हे 4ही मार्ग चालू झाले तर आपल्याकडे टुरिस्ट बरेच वाढणार। आज लोक आर्टिफिशियल बघायला बरेच बाहेर जातात। विकास हा मुद्दा घेऊन तुम्ही लढणार आहात? हो, विकास हा मुद्दा मी लढणार आहे। शिवसेना आणि कोकण ह्याचं एक वेगळं समीकरण आहे। अशा परिस्थितीमध्ये अशासारख्या दिग्गज पक्षाला या ठिकाणी सामोरं जाताना नेमकी तुमच्या मनात काय असणार आहे किंवा कसं बघताय सगळ्याकडे? मोठा पक्ष आहे शिवसेना, हा लय मोठा पक्ष आहे। आज शिवसेनामध्ये पण 2 पक्ष झालेले आहेत, एक शिंदे आहे आणि एक उदय आहेत आणि त्यांचे दोन्ही पक्षांचे वोट डिव्हिजन होणार। आणि मला असं वाटतं की मी लोकांना सांगू शकतो की आमचं जे विजन आहे ते तुम्ही आमच्या विजन बरोबर हा तुमचा फ्युचर आहे। मतांची विभागणी होऊ नये म्हणून सध्या महाविकास आघाडी आणि एकीकडे महायुती असं पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रादेशिक पक्ष कितपत टिकू शकेल याबद्दल शंका व्यक्त केली जाते। अशा परिस्थितीत तुमचं म्हणणं काय आहे, तुमचं मत काय आहे? मी याच्यावर काय बोलू नाही शकत आता। पण या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचा निभाव लागू शकेल छोट्या पक्षांचा? आम्ही ट्राय करतोय। आता आम्ही बी टाकले, मग पौधा होणार, मग झाड होणार, त्याच्यानंतर आंबे लागणार। नक्कीच। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शकील सावंत यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली पाहायला मिळते आणि त्यांनी आपण जरी आता सध्या प्रादेशिक पक्षामध्ये असतो तरी पण आपला विजय आज ना उद्या नक्की होईल असा दावा या ठिकाणी केलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।